नमस्कार मित्रांनो. आज आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत विधानसभा अध्यक्ष यांच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी ताशेरे ओढलेले आहेत किंवा ज्या काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत, नापसंती व्यक्त केलेली आहे त्याबद्दल. याबद्दल दुमत असायचं कारण नाही की विधानसभा अध्यक्ष, विधानसभेचा कारभार हे सार्वभौम आहे. शेवटी कायदा हा लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद ही विधिमंडळं हेच करत असतात. त्यांना आपण कायदेमंडळ म्हणतो. देशाच्या नाड्या त्यांच्या हातात असतात. पण लोकशाहीचे जे काही 4 आधारस्तंभ आहेत त्याच्यात न्यायालय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अनेक वेळेला न्यायालयाला याबाबत दखल घ्यावी लागते. कारण तुम्ही जर घटनेच्या बाहेर वागलात, घटना पायदळी तुडवायला लागलात, घटनेचा गैरफायदा घ्यायला लागलात आणि जी अभिप्रेत लोकशाही आहे, घटनेने ज्या काही संकेत दिलेले आहेत, लिखित असतील अलिखित असतील, ते पाळले जात नसतील आणि त्याचा आम समाजावर, भारताच्या विकासावर, लोकशाहीवर आणि संविधानाच्या ढाच्यावरच परिणाम होणार असेल तर सर्वोच्च न्यायालयाला अनेक अधिकार आहेत. त्यापैकी मार्गदर्शक सूचना देणं आणि किंबहुना तुम्ही बनवलेले कायदेसुद्धा बेकायदेशीर ठरवण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. इथे तर तो प्रश्नच नव्हता. एक राहुल नार्वेकर नावाचा माणूस जो कधीतरी वकील होता, ज्याने अनेक पक्ष पाहिले, जो लोकप्रतिनिधी झाला आणि भाजपच्या सोयीच्या राजकारणात विधानसभा अध्यक्षपदावर जाऊन बसला. आता हे पद घटनात्मक पद आहे याबद्दल वाद करायचं कारण नाही. पण तुमच्यावर जी जबाबदारी न्यायदानाची आलेली आहे ती न्यायबुद्धीने वेळेत देणं महत्त्वाचं आहे. साधं तत्व आहे. न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाल्यासारखा वाटला पाहिजे. न्याय देतोय असा दिखावा करून वेळकाढूपणा करणं हे कुठेच योग्य नव्हतं. ज्या काही बातम्या येत आहेत त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात सत्तेच्या राजकारणाचा पोरखेळ चाललाय अशा आशयाची काही वाक्य वापरली. न्यायमूर्ती हे महाराष्ट्राचं राजकारण जवळून बघितलेले माणूस आहेत, महाराष्ट्रात वावरलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास काय, महाराष्ट्राचे संकेत काय, रूढी परंपरा काय, महाराष्ट्रात राजकारण कोणत्या परिस्थितीत कसं चालायचं हे त्यांना माहीत नसतं. आणि आता जोच काय तमाशा राजकीय पटलावर चालू आहे तो कशामुळे झाला? एखादा पक्ष उभा फोडणं, त्यासाठी कुठल्या तरी न्यायालयातील, सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा आधार घेणं, घटनेतल्या पळवाटांचा आधार घेणं आणि मग आम्ही म्हणजे पक्ष अशा प्रकारचा न्याय निवडणूक आयोगाकडनं घेणं हे लोकांना रुचलेलं नाही. तसंच न्यायालयाला देखील रुचलेलं नाही. काही वेळेला न्यायालयाचे हात बांधलेले असतात. ते एकमेकांच्या ज्युडिक्शनमध्ये दखलंदाज घेऊ इच्छित नाहीत. त्यामुळे तुम्हाला सुधारण्याची संधी देतात. पण तुम्ही जेव्हा निर्ढावलेपणे सतत कॅमेऱ्यासमोर जाता, तुम्ही न्यायमूर्ती म्हणून एकदा त्या खुर्चीत बसल्यानंतर, विधानसभा अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर कुठल्या झोपडपट्टीत जाता तिथे बाईट देता, गाडीत जाताना बाईट देता, रस्त्यात चालताना बाईट देता, कुठेतरी विमानतळावर बाईट देता. कितपत योग्य आहे? बरं, तुमचा छद्मीपणा तुमच्या देहबोलीतून, तुमच्या हास्यातून, तुमच्या आवाजातून लोकांना कळतो, पत्रकारांना कळतो, तसा न्यायालयालाही कळतो. न्यायालय काय डोळे बंद करून बसत नाही. फक्त या बाह्य सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या न्यायदानावर होऊ देत नाही, एवढंच. आणि न्यायालयाने अशा वेळी एका विशिष्ट मुदतीत विधानसभा अध्यक्षाकडून होत असलेली दिरंगाई टाळून योग्य तो निर्णय तुमच्या कार्यक्षेत्रात घ्या, नाहीतर आम्हाला दखलंदाज घ्यावा लागेल, दखल घ्यावी लागेल, इंटरफेअर करावं लागेल असं म्हटलं तर न्यायालयाचं काहीच चुकत नाही. किंबहुना न्यायालयाकडून नेमकं हेच अपेक्षित होतं. इथे उद्धव ठाकरे बरोबर की एकनाथ शिंदे बरोबर, अजित पवार बरोबर की शरद पवार बरोबर हा प्रश्नच नाही.
या विश्लेषणाचा तो भाग नाही. आपणही कोणतेही पूर्वग्रह दूषित अशी मतं बोलता कामा नयेत. कारण आपल्यावर सुद्धा विश्लेषण करताना काही जबाबदारी आहे. आपण सामान्य माणूस म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे बघतोय. उद्याचा मतदार म्हणून आपण बघतोय. निवडणुका तोंडावर आल्यात. कोणत्याही क्षणी राजकारणाचा फायदा घेऊन, परिस्थितीचा फायदा घेऊन, सहानुभूतीचा फायदा घेऊन लोकसभा, विधानसभा कधीही लागू शकतात. अशावेळी मागच्या विधानसभेत, म्हणजे आत्ता चालू असलेल्या विधानसभेत जी काय उलथापालथ झालेली आहे, विधानसभा अध्यक्षांनी नोटिसा दिल्या, शिस्तभंग कार्यवाहीच्या नोटिसा दिल्या, पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं म्हणून काहींना नोटिसा दिल्या, मग त्यांनी प्रतोप बदलले आणि मग पक्षाचं राजकारण काय, पक्षाची नीती काय, पक्षाची घटना काय यापर्यंत हे प्रकरण येऊन टेपलं. मग निवडणूक आयोगापुढे प्रकरण निघालं. निवडणूक आयोगाने सुद्धा पक्षाचे बलाबल काय, पक्षाची मूळ घटना काय हे कितपत बघितलं याबद्दल शंका आहे. तुमचे आमदार किती, खासदार किती, लोकप्रतिनिधी किती यावर पक्षाची मालकी ठरत नाही. पक्षाचा हक्क, चिन्हाचा हक्क, पक्षाची जी काही प्रॉपर्टी असेल त्याचा हक्क, कार्यकर्त्यांचा हक्क, या सर्वावर प्रथम हक्क कोणाचा, पक्ष स्थापन कोणी केला, त्या पक्षातून हे सगळी मंडळी मोठी झाली की नाही, आणि पक्षाशी विद्रोह करताना मग त्यांनी स्वतःचा पक्ष का काढला नाही, पक्ष हायजॅक करण्याची नवीन प्रवृत्ती कशी निर्माण झाली, याचा गंभीर परिणाम आपल्या पुढच्या राजकारणावर होऊ शकतो, भारतीय लोकशाहीवर होऊ शकतो. याचा विचार निवडणूक आयोगाने करायला पाहिजे होता असं सामान्य जनतेला वाटतं. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं आणि एकनाथ शिंदे गटाला दिलं, पक्षाचा ध्वज शिंदे गटांना दिला, म्हणजे पक्षाची मालकी दिली. हे जे निवडणूक आयोगाचं गणित आहे ते रुचलेलं नाही. पुन्हा हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालय सुद्धा प्राधान्याने अति तातडीने सुनावणी घेऊन याचे निकाल देत नाही. त्यामुळे हे भिजत घोंगडं पडतं आणि जो तो उठतो तो आता सर्वोच्च न्यायालयात जातो, मुंबई उच्च न्यायालयात जातो किंवा अन्य ठिकाणी जातो. त्यामुळे हे सगळे प्रश्न न्यायप्रविष्ट होतात. मग काही जण म्हणतात निवडणूक आयोगाकडे असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला विचार करता येणार नाही. काही जण म्हणतात चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या दालनात पडलेला असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय दखल घेत नाही. काही वेळेला म्हणतात सर्वोच्च न्यायालयात आणखीन दावे प्रतिदावे रिट पिटिशन्स दाखल झालेली आहेत, दोन्ही पक्षांनी काही प्रकरणं दाखल केलेली आहेत, त्याचा एकत्रित विचार करायचा की वेगवेगळा विचार करायचा, घटनाक्रम करावा लागतो, ठरवावा लागतो, मग घटनेच्या तरतुदीत ते बघावं लागतं. या सगळ्यामध्ये तरीसुद्धा असंच म्हणावं लागेल की सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण खूपच मनावर घेतले. आता 7 जणांच्या न्यायपीठासमोर हे प्रकरण गेलेलं आहे, त्यामुळे त्याचाही निकाल काहीतरी होईल. पण हा निकाल उशिरा मिळाला तर त्याच्यात न्याय होईल असं म्हणता येणार नाही. उद्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की भाकरी आता आम्हाला उलटी फिरवता येणार नाही, झालं ते झालं, म्हणजे झालेली परिस्थिती, ज्याच्यावर अन्याय झाला मग तो कोणी असेल, त्यांनी काय करायचं, त्याचं झालेलं करिअरचं बर्बादी, राजकारणात झालेलं नुकसान, राजकारणाचं नुकसान, राज्याचं नुकसान, नागरिकांचं नुकसान, योजना ज्या पॉलिसी म्हणून ठरवल्या गेल्या त्यातल्या काही योजनांना स्थगिती आली, काही बंद पडलेल्या योजना नव्याने चालू झाल्या, कारण प्रत्येक सरकार आलं की त्यांच्या प्रायोरिटी बदलतात. आणि मग हे सगळा विकास आणि राजकारण हे वेगवेगळं ठेवायचं का? आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले असतील, नाराजी व्यक्त केली असेल, ती सर्वतः समर्थनीयच आहे. मुळातच हा जो छद्मीपणा चाललाय, कायद्याशी खेळ करणं चाललंय, कालहरण करण्याच्या गोष्टी केल्या जातात, एकत्रित सुनावणी न घेता एकेकाला ऐकलं जाईल असं दरपोक्ती काढली जाते, आणि गेले 6 महिन्यात काही निर्णय न घेता फक्त काम केल्याचा देखावा केला जातो. अंगाशी आलं की नोटिसा काढल्या जातात आणि मग म्हणणं मागितलं जातं, वकील द्यायची परवानगी दिली जाते. हा सगळा शोबाजीचा खेळ आहे. त्यामुळे प्रकरण निकाली निघेल असं नाही, आणि वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे पुन्हा विधानसभा अध्यक्षांचं नाव आता खासदारकीच्या चर्चेत असल्यामुळे
खासदार झाल्यामुळे एवढा मोठा प्रचंड अनुभव आणि सत्तांतराच्या काळात एवढा राजकारणात भाग घेतल्यामुळे, सहकार्य केल्यामुळे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे त्याचं बक्षीस त्यांना मिळणारच आहे. उद्या राहुल नार्वेकर केंद्रीय मंत्री झाले तरी आश्चर्य मागायचं काही कारण नाही. कारण निवडणुका होईपर्यंत त्यांनी जे काही सहकार्य केले त्याचं रिवॉर्ड त्यांना भाजपला द्यावंच लागेल. येणं केनं प्रकारेनं भाजप जर उद्या सत्तेत आला तर त्याची किंमत त्यांना मिळेल. मग हे सर्व भारतीय लोकशाहीला, संविधानाला अपेक्षित आहे का? आणि अपेक्षित नसेल तर हे नाक कोणी दाबायचं? आणि नेमका इथे सर्वोच्च न्यायालयाच्या जबाबदारीचा भाग येतो. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली किंवा सूचित केले, तुम्ही जर 2 महिन्यात हे काय निर्णयाप्रत आणू शकला नाहीत, निवडणुकीपूर्वी जर निर्णय देऊ शकला नाहीत, तर आम्हाला यात लक्ष घालावं लागेल, आम्हाला काही विशिष्ट आदेश पारित करावे लागतील. न्यायालयाला हे काय माहिती नसेल? त्यांचे अधिकार क्षेत्र काय, विधानसभा अध्यक्षांचं अधिकार क्षेत्र काय? पण विधानसभा अध्यक्ष जेव्हा चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात, राजकीय नेत्यांच्या भाषेत एखाद्या फाईलवर जाऊन बसतात, निर्णयाप्रत येत नाहीत, घोंगडं भिजत ठेवतात आणि हे सरकार चालू राहतं, ते नक्कीच चुकीचं आहे. आजपर्यंत केव्हाच निर्णय होऊन जायला पाहिजे होता की ज्यांनी पक्षांतर केलं तो वेगळा गट म्हणून मान्यता द्यायचा की त्यांना पक्ष म्हणून मान्यता द्यायचा. वेगळा गट मान्यता करून दिला, पक्षांतरबंदी कायद्याचा काय प्रश्न येत असेल तर त्यांची पात्रता अपात्रता याबद्दल सकारण निकाल देऊन जो काय तुम्हाला निर्णय द्यायचा आहे तो मोकळा व्हायला पाहिजे होता. तुमचा निर्णय उद्या कायदेशीर असेल तर सर्वोच्च न्यायालयात टिकेल, कायदेशीर नसेल तर सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे तुम्ही या एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतर, नशिबाने ते पद तुम्हाला मिळाल्यानंतर त्याच्याशी असं खेळणं हा नक्कीच त्या पदाचा अपमान आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटतंय, विश्लेषकांना वाटतंय. टी व्हीवर जे मोठे राजकारणी नेते आहेत, मोठे ज्येष्ठ विधिज्ञ येत आहेत, त्यांनाही असं वाटू लागलं आहे. कोणीही माणूस सध्या तरी राहुल नार्वेकर नावाच्या विधानसभा अध्यक्षांची खुर्चीचा योग्य प्रकारे मान राखला जातोय, त्यांच्याकडनं निर्णय योग्य प्रकारे घेतला जातोय असं म्हणायला तयार नाही, धजावत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय चुकते असं कोणीही म्हणणार नाही. विधानसभा अध्यक्षांकडनं अपेक्षा व्यक्त करणं हा तुमचा माझा सर्वांचाच अधिकार आहे. आणि एकदा हा निर्णय तातडीने घेतल्यानंतर जो काय तुम्हाला निर्णय द्यायचा आहे तो तुम्ही देऊन मोकळे व्हा. तुम्हाला अगदी उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं म्हणून आनंद होत असेल आणि काही करून एकनाथ शिंदे यांचं सरकार टिकवायचं असेल तर त्या पद्धतीने निर्णय द्या, पण निर्णय द्या. पात्रता अपात्रता कोणाची, कशी, कधीची याबद्दलची जी काय तुमच्या आकलन शक्तीला, तुमच्याकडे अख्खं संपूर्ण तुमचं प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांच्याशी सल्लामसलत करून, तुमचे जो कोण कायदेशीर सल्लागार असतील त्यांच्याशी सल्लामसलत करून, तुमचे जे कोण तुम्हाला आशीर्वाद देणारी मंडळी आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून काहीतरी निर्णय देणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही जर निर्णय देत नसाल तर जनतेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. कारण आता हा प्रश्न केवळ शिवसेनापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याच पद्धतीने पावलावर पाऊल ठेवून अजित पवारांनी सुद्धा अशाच पद्धतीने बंड केलेलं आहे. ती तर निर्लज्जपणाची सीमा होती. अजित पवारांवर किती विश्वास ठेवायचा हे शरद पवारांनी आधीच ठरवायला पाहिजे होतं. पण आता ते त्यांच्यातलं राजकारण आहे. पण ज्या पद्धतीने अजित पवारांनी गट फोडून पुन्हा सत्तेत सामील झाले आणि पुन्हा आता राष्ट्रवादी कोणाची म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून कपिल सिब्बल किंवा इतर ज्येष्ठ विधिज्ञांचं जे काही युक्तिवाद त्यावेळेला सुप्रीम कोर्टात झाला होता की हे केवळ आता अकॅडमिक डिस्कशन पुरतं जरी मर्यादित राहिलं असेल तरी निर्णय अपेक्षित आहे. कारण निदान येणारी पिढी पुढच्या काळात अशा पद्धतीच्या चुका कायद्यातील पळवाटा काढून कोण करू शकणार नाही. आणि म्हणूनच सर्वांचंच लक्ष जसं राहुल नार्वेकर नक्की काय करणार याच्याकडे आहे, तसं सर्वोच्च न्यायालय यामध्ये संतुलन ठेवून कसा निर्णय घेते याकडे सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र
यामुळे घासून निघणार आहे, लखाकून निघणार आहे. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून मोठी अपेक्षा आहे. जे काय 7 जणांचं घटनापीठ आता बसणार आहे त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. कारण भारताचं राजकारण सुधारलं पाहिजे. नेशन फर्स्ट म्हणून जसं तुम्ही इस्रायलची स्तुती करता तशी भारताची स्तुती करायला कोणाला तरी पाहिजे. राजकारण आपण बाजूला ठेवू, पण समर्थ नेतृत्व भारताला पाहिजे. इतर गोष्टी बाजूला ठेवू, पण लोकशाही टिकली पाहिजे. आणखी काही गोष्टी बाजूला ठेवू. इथे मोदी चांगले की राहुल गांधी चांगले हा प्रश्नच नाही. काँग्रेस विचारसरणी चांगली की भाजपची विचारसरणी चांगली की डाव्यांची विचारसरणी चांगली हा प्रश्न नाही आहे. इंडिया आघाडी चांगली की इतरांची आघाडी चांगली, एनडीए चांगलं हा सुद्धा प्रश्न नाही. इथे 2च प्रश्न महत्त्वाचे आहेत की कायद्यातून कोणालाच पळवाट काढता कामा नये, घटना टिकली पाहिजे, घटना दुरुस्ती करायची वेळ तर घटनेत दुरुस्ती व्हायला पाहिजे. हे जे वेगवेगळ्या वेळी प्रश्न निर्माण होत आहेत, घटनापीठांकडे जात आहेत, त्यावर घटनापीठांनी एक सर्वकष असा निकाल दिला पाहिजे. मग तो विधानसभेबद्दल असेल, राजकारणाबद्दल असेल, रिझर्वेशनबद्दल असेल, म्हणजेच आरक्षणाबद्दल असेल. आपल्याला भारताला, इंडियाला पुढे घेऊन जायचं असेल तर अशा या फजूल गोष्टीमध्ये खर्च आणि वेळ फुकट घालवणं आणि निवडणूक म्हणजे तमाशा, राजकारण म्हणजे तमाशा, हे जे समीकरण झाले ते बदलायला भाग पाडणं ही जबाबदारी आता नाईलाज म्हणून सर्वोच्च न्यायालयात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाला नक्कीच हौस नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने राजकारणाचा खेळ खंडोबा करत असाल, तुम्ही अशा पद्धतीने घटनेची चेष्टा करत असाल, तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत असाल किंवा गैरफायदा घेऊन अधिकाराचा योग्य वापर करत नसाल तर नक्कीच सुप्रीम कोर्टाला, घटनापीठाला लक्ष घालण्यासारखं कारण आहे. आणि नजीकच्या काळात तसं होताना दिसतंय. म्हणून आपल्या जास्त अपेक्षा या सर्वोच्च न्यायालयाकडून आहेत. राहुल नार्वेकरांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण कोणाच्या हातची कळसूत्री बावली बनतोय, त्या पदाचा आपण किती हास्य करून घेतोय, आपली देहबोली काय, आपण कुठल्या पक्षातून आलो, आपला पूर्व इतिहास काय, आपण आपल्या पदाशी प्रामाणिक आहोत काय, की आपल्याला ज्यांनी त्या पदावर बसवले त्याच्याशीच फक्त प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि बेईमानी केली पाहिजे का. हे प्रश्न राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि प्रामाणिकपणे त्यांना जे अधिकार दिलेत त्याचा योग्य वापर करून लवकरात लवकर निर्णय देणं गरजेचं आहे. अन्यथा खूप मोठे बदल या सगळ्या संदर्भात होऊ शकतात आणि सर्वोच्च न्यायालय ही परिस्थिती नक्की योग्य पद्धतीने हाताळू शकेल अशी साधार अपेक्षा आहे. तेवढाच एक आशेचा किरण आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.